महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी होत आहेत त्या पाहून बरेच आश्चर्य होत आहे आणि आता काही सवयीचाही भाग झालाय म्हणून हसू येत आहे. अशी महाराष्ट्राच्या जनतेची परिस्थिती निर्माण झाली आहे की राजकारण कोणत्या थराला जात आहे आणि राजकारणात काय काय होत आहे. पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर बोल बिंदासला असं वाटतंय की याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स ह्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या पुढे आलेल्या न दिसलेल्या गोष्टींमध्ये काहीतरी एक संबंध आहे. तो काय संबंध आहे आता खरंच घड्याळीचे काटे फिरलेत का, अजितदादांचे वारे अ, पलटले का. पण याच्यामध्ये जर असा विचार केला तर काटे फिरले नाही आहेत, पण दोघांनी काका पुतण्यांनी मिळून डाव मात्र आखलाय असं एक चर्चा सुरू आहे. आता खरंच याच्यामध्ये काय समीकरण असू शकतं, याच्यात काही डावपेच असू शकतात का, काय असल पुढे येणारी राष्ट्रवादीची रणनीती, महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये दोन्ही बाजूला फायदा साधतीये का, आपला लाभ करून घेते का, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. आता ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहेत, अमित शहा येऊन गेल्या, जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही महायुतीच्या संदर्भात. तीच गोष्ट महाविकास आघाडीच्या संदर्भात आहे. कुठंतरी शरद पवारांना तिकडं कमी जागेसाठी तयार केलं जात आहे. त्यानंतर इकडे महायुतीमध्येही अजित पवारांना कमी जागा देण्यात येत आहेत. आता अशा परिस्थितीत जर पाहिलं तर त्यांना माहिती आहे आपलं संख्याबळ जास्त आहे, कारण गेल्या निवडणुकीत जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची हवा जास्त होती. जो एक पाऊस पडला होता आणि त्या पावसात जे भाषण झालं होतं शरद पवार यांचं, तर अर्थातच अशा प्रसंगात मोठं परिवर्तन पाहायला मिळालं होतं मतांमध्ये. आता तीच गोष्ट पुन्हा झाली आणि यामध्ये असं झालंय की शरद पवार यांना आता सहानुभूती येते. अजित पवार सोडून गेल्यानंतर साहजिकच एक वृद्ध झालेले जे नेते आहेत, अशा वेळेस घरातला एक माणूस आपल्या पक्षाला सोडून जातो, फुटतो, तेव्हा एक समीकरण असं बनतं की सहानुभूती मिळते. जसं की ठाकरेंना आज सहानुभूती मिळते, तसंच यांना शरद पवारांनाही मोठी सहानुभूती मिळते. याचा फायदा निश्चित काय घेता येऊ शकतो, तर राष्ट्रवादी पक्षाला याचा फायदा घेता येऊ शकतो का. म्हणजेच काय, तर जर महायुती जर अजित पवारांना जागा देत नसेल, आता समजा नगर म्हणजे आता जर अहिल्या देवी होळकर यांचं नाव त्यांना त्या शहराला मिळालेलं आहे, तिथली जर लोकसभेचा विचार आपण केला तर तिथं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट भेटलं नाही. साहजिकच तिथले जे विद्यमान खासदार आहे सुजय विखे पाटील, त्यांना ते तिकीट भेटलंय. पण इथं जर राष्ट्रवादीची ताकद जास्त असेल, राष्ट्रवादीचा मतदार जास्त असेल, तर कुठंतरी अजित पवारांना असं वाटू शकतं की इथं माझा उमेदवार येऊ शकतो. पण महायुतीकडून ते तिकीट देऊ शकत नाही. मग कदाचित काकाकडे पुन्हा एकदा फोन गेला असावा, निरोप गेला असावा, किंवा निलेश लंके यांना सांगण्यात आलं असावं की इकडनं न लढता तू आपल्या घरच्या पक्षात जा आणि तिथून लढ, जिंक. म्हणजे काय होईल, युती महायुतीतला आपण जो भाग आहे तो पण राहील आणि राष्ट्रवादीच्या सीटाही वाढतील. म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे आगामी काळात, म्हणजे 2-3 जागा जर लोकसभेसाठी शहर अजित पवारांना महायुती देणार असेल तर निश्चितच अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्याकडे येईल. शरद पवारकडे म्हणा किंवा महाविकास आघाडीकडे इतर पक्षाकडे म्हणा, ह्या जागा वाढत वाढत जातील, कार्यकर्ते येत राहतील. कारण आत्ताच जर आपण पाहिलं तर रावेर मतदारसंघाचा हे विचार करता राष्ट्रवादीतला मोठा चेहरा एक जे पाटील आहेत ते सुद्धा परत येत आहेत कुठंतरी, शरद पवारांकडे परत येत आहे. म्हणजे ही एक सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी माढामधूनही एक गोष्ट समोर येते की तिथेही शिंदेचे कार्यकर्ते फुटायला लागलेत. असं सगळं समीकरण असताना अजित पवारांचे कार्यकर्ते फुटायला लागलेत. आता हे सगळं वरवरचं दिसत असताना कुठंतरी हा प्लॅनिंगचा भागही असू शकतो. शरद पवारांकडे म्हणजे आपल्या घरच्या पक्षात जाऊन तिकडून जागा लढा आणि राष्ट्रवादीची जागा वाढवा. म्हणजेच अजित पवारांकडून महायुतीत लढले काय आणि शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीतून लढले काय, जागा ही राष्ट्रवादीचीच येणार आहे, पवार कुटुंबियाची येणार आहे. त्यामुळं इकडं तिकीट नाही भेटलं तर इकडं या, असा एक गेम प्लॅन असू शकतो. असाही आपला तर्क लोक लावत आहेत आणि आपलाही तसा एक तर्क असू शकतो. आता हा तर्क किती खरा आहे किती खोटा आहे हे येणाऱ्या काळात कळू शकेल किंवा ही गोष्ट दबलेली राहील. पण निश्चितच या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होऊ शकतो.
अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाला फायदा होऊ शकतो. म्हणजेच पवारांचं अस्तित्व महाराष्ट्रात पुन्हा एकदा धबधब्याचं राहील, मोठं राहील. हा सगळा डाव काही असो, पण याचा अर्थ जो निघतो आहे तो निश्चितच महाविकास आघाडी असो की महायुती असो, या दोन्ही जागेकडून दोन्ही पक्षाकडून दोन्ही आघाड्यांकडून कुठंतरी आपल्या जागा पदरात टाकून घ्यायचा. कारण सरकार जेव्हा बनेल तेव्हा ही भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे, या जागा अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. याच्यात काही होऊ शकतं का, हाही मोठा प्रश्न असणार आहे. पण येणाऱ्या काळात आता हा शरद पवारांचा डाव आहे का, शरद पवार मैदानात उतरलेत का, शरद पवारांनी आपली खेळी सुरू केली आहे का, म्हणून हे सगळे परत यायला लागले, हा एक भाग असू शकतो. दुसरा भाग हा साटलोटही असू शकतो. पण ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.